नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। महाराष्ट्रामधील सरळ सेवा पदभरती अंतर्गत अजून एक मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते। महत्त्वाचं असं परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्रामधील नगर परिषदांमधील या ठिकाणी नगरपंचायतमधील जी गट क व ड ची पदं आहेत ती भरली जाणार आहेत। रिक्त पदभरती प्रक्रिया राबवण्याबद्दलचं हे परिपत्रक पाहू शकता, सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे। बघू शकता 29 मे 2025 हे परिपत्रक आहे। यामध्ये खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तुम्ही सरळ सेवा पदभरती अंतर्गत गट क आणि ड साठी वाट पाहताय तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे। काय म्हटले नेमकं यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनामार्फत बघा, आता आपल्याला माहित असेल मागच्या काही दिवसांमध्ये 100 दिवसांचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता प्रत्येक विभागामार्फत। तसंच महाराष्ट्र शासनामार्फत आता 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे, 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत। तर सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे, म्हणजे पदभरतीचा कार्यक्रम देखील असणार आहे प्रत्येक विभागामध्ये। तर बघा, शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील एकूण 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे। तर बघा, 75,000 पदं जी आहेत प्रत्येक विभागामार्फत महाराष्ट्रामधील ती भरली जाणार आहेत ह्या 150 दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत। तो निर्णय घेण्यात आलेला आहे। आता पहा, याच्यामध्ये मग विविध पद आहेत, गट क असेल, गट ड असेल, गट ब पदं असतील। तर ही पदं जी आहेत नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदं म्हणजे सरळ सेवेची परमनंट पदं एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्यासाठी जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे। बघा, गट ड ची पदं जसं भरली जातात जिल्हा निवड समितीमार्फत, गट क ची पदं जी भरली जातात त्यासाठी निवड समिती गठीत करण्यात आलेली आहे। तर पहा, आपल्याला माहिती असेल वित्त विभागाने मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या या ठिकाणी पदभरती करण्यासाठी जे स्थितिलता होती ती लागू केलेली होती, परंतु ती स्थितिलता आता लागू करण्यात आलेली असून त्यानुसार ती पदभरतीसाठी या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे सरळ सेवा पदभरतीसाठी। तर आता याच्यामध्ये गट क व ड संवर्गातील जी कोट्यातील पदं आहेत नामनिर्देशनाची म्हणजे सरळ सेवेची ती पदं भरण्यासाठी TCS किंवा IBPS कंपनी यापैकी एका कंपनीची निवड केली जाणार आहे दोन्हीपैकी, आणि ती निवड करून या ठिकाणी जी कमिटी स्थापन केलेली आहे त्यांच्यामार्फत पदभरती केली जाणार आहे। तर गट क व ड संवर्गातील जी रिक्त पदं आहेत त्या भरण्यासंदर्भात आता सूचना देण्यात आल्या असून सरळ सेवा पदभरतीबाबत वेळापत्रक त्याची रूपरेषा ठरवून देण्यात आलेली आहे। संचालनालय स्तरावरनं बघा याचा आढावा घेतला जातो आहे, त्याबद्दलचे मार्गदर्शन सूचना देण्यात येत आहेत। तर या कार्यालयाकडून, परंतु पहा आता ही पदभरती कुठल्या कार्यालयाची होणार आहे, नगर परिषद कार्यालय जी आहे, तर या कार्यालयाकडून तो कार्यक्रम जो आहे तो राबवला जावा यासाठी या ठिकाणी यासाठीचे हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे। म्हणजे नगर परिषद संचालनालयामधील देखील गट क व ड ची पदं भरण्यासाठी या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर पहा, याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे नेमकं, तर की वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की वेळापत्रक काढून या ठिकाणी भरती करण्यात यावी, परंतु या कार्यालयाकडून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे संचालनालयामार्फत निदर्शनास आलेलं आहे। तर आपणास कळून येते की या जो कार्यक्रम आहे 150 दिवसाचा, तर सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील त्याच्यामध्ये असल्यामुळं याची गांभीर्याने बाब लक्षात घेऊन स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषद नगरपंचायत मधील गट क व ड च्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरायची पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्हीपैकी एका कंपनीची निवड करावी आणि त्यांच्यासोबत जो करार आहे तो तात्काळ करून कार्यक्रम त्याचं वेळापत्रक व जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी। बघू शकता, डायरेक्टली जाहिरातच प्रसिद्ध करण्यासाठी आता सांगण्यात आलेलं आहे, त्याचं वेळापत्रक बनवून त्यापैकी एक कुठली तरी TCS किंवा IBPS कंपनी निवडायची आहे आणि ही कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंतीच आता आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे। तर बघा, नगर परिषदा नगरपंचायता यामधील गट क व ड ची जाहिरात लवकरच येऊ शकते, त्यासाठी तुमची तयारी असणं गरजेचं आहे। तर खूप महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। ह्या परिपत्रकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिलेली आहे। तर खूप महत्त्वाची अशी ही भरती या ठिकाणी येऊ शकते। 75,000 पदं जी आहेत 150 दिवसांचा जो कार्यक्रम असणार आहे त्या अंतर्गत भरली जाणार आहेत। मग हे नगरपंचायती नगर परिषदमधील एक वेगळी पद आहेत गट क व ड ची, त्याचाही त्यामध्ये समावेश आहे। अजून बाकी डिपार्टमेंटची देखील जाहिराती हळूहळू येऊ शकतात।
जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सरळ सेवा पदभरतींसाठी कुठलीही भरती असू द्या त्यासाठी पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी महत्त्वाची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत। त्यामध्ये त्यांचं पहिलं पुस्तक आहे IBPS पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक, सध्याची जी भरती होणार आहे नोंदणी व मुद्रांक विभागामधील सिपाई गट ड भरती, त्यासाठी प्रश्नपत्रिका संच त्यांनी दिलेला आहे। आणि IBPS कंपनी परीक्षा घेते, त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की 5 ऑप्शन असतात, तर त्याच पद्धतीने प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय देखील या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत। तर हे पुस्तकाचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे। स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे किंवा तुम्ही ऑनलाईन देखील खरेदी करू शकतात। ह्या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत घेण्यात आलेल्या सिपाई गट ड 2014च्या प्रश्नपत्रिकाचा समावेश आहे। विशेषतः 5 ऑप्शन प्रत्येक प्रश्नांसाठी देण्यात आलेले आहेत। नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड च्या नवीन अभ्यासक्रमानुसार IBPS पॅटर्ननुसार संभाव्य सराव एकूण प्रश्नपत्रिकांचा याच्यामध्ये समावेश आहे। IBPS द्वारे घेण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की मागील प्रश्नांची पुनरावृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यामुळे तुम्हाला हे पुस्तक अभ्यासणं गरजेचं आहे। 2025 मध्ये होणाऱ्या शिपाई गट ड परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे। कुठलीही शिपाई पदाची परीक्षा असू द्या IBPS मार्फत होणारी त्यासाठी उपयुक्त आहे। तर सध्या नगर परिषद, नगरपंचायती किंवा GMC असेल ह्या सर्वांसाठी तुम्ही गट ड साठी हे पुस्तक वापरू शकतात। त्यासोबत वन विभागाची देखील भरती होऊ शकते, त्यासाठी देखील त्यांचं 2025चं तृतीय आवृत्तीचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र वन विभाग, वनरक्षक भरती, वनसेवक, वन मंजूर असेल 94 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे। 2019 ते 2025 पर्यंतच्या TCS ने घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचाही 32 प्रश्नपत्रिकांच्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित यामध्ये समावेश आहे 2023 मध्ये घेतलेल्या प्रश्नपत्रिकांचा। तर 2023 असेल 2019 असेल अशा पद्धतीचे या ठिकाणी ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत TCS मार्फत, कारण की बघा वन विभागाची परीक्षा TCS मार्फत झालेली आहे, त्याचा समावेश यामध्ये त्यांनी केलेला आहे। याच्यामध्ये 1200+ सराव प्रश्नांचा देखील समावेश त्यांनी करून दिलेला आहे। तर ही सर्व पुस्तकं महाराष्ट्राच्या प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची, किंवा इतरही त्यांची अजून पुस्तकं आहेत। जसं रेल्वेसाठी तुम्ही ग्रुप D साठी फॉर्म भरलेला असेल तर मराठी भाषेमधील एकमेव पुस्तक त्यांचं उपलब्ध झालेलं आहे, ज्यामध्ये 10,200+ सामान्य अध्ययनचा प्रश्नसंच त्यांनी दिलेला आहे। त्याचा भाग 1 त्यांनी दिलेला आहे 2018 ते 2024 पर्यंतचा। यामध्ये रेल्वे ग्रुप D ची जी मराठीमधून परीक्षा होणार आहे त्यासाठी सामान्य अध्ययनासाठी तुम्हाला या ठिकाणी मराठी भाषेतील हा प्रश्नसंच त्यांनी दिलेला आहे। त्यासोबत रेल्वे भरती RRB मधील देखील मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका संच आहे, ज्यामध्ये रेल्वे ग्रुप D असेल, NTPC असेल, ALP असेल, इतरही ज्या रेल्वेच्या परीक्षा होतील त्या सर्वांसाठी तुम्हाला हे त्यांची पुस्तकं उपयोगी येणार आहेत। तर ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची प्रत्येक पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत, ऑनलाईन किंवा कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात।